सर्वांना जय जिजाऊ. आपण ज्या गावखेड्यामध्ये शहरामध्ये राहतो किंवा ज्या समाजामध्ये राहतो तर त्या समाज जीवनाची, आपल्या लोकसंस्कृतीची, आपल्या परंपरेची, आपल्या ग्राम संस्कृतीची एक अशी परस्पर सहजीवनाची एक परिपूर्ण अशी साखळी असते. आणि या साखळीला अनेक कड्या, अनेक अंगांनी जोडलेल्या असतात. मग त्या नात्यागोत्याच्या कड्या असतील, मित्रत्वाच्या असतील किंवा मग समाजातील एकमेकांच्या परस्पर संवादासोबतच एकमेकांच्या सोबतच्या व्यवहाराच्या असतील. मग आपण सगळ्यांसोबत नात्यागोत्यातून गुंफलेलो असतो. मग ती नाती रक्ताची असतील, विचाराची असतील, परस्पर सहजीवनाची असतील, संवादाची असतील, व्यवहाराची असतील, अनेक प्रकारची नाती असतात. आणि ही नाती एकमेकांच्या विश्वासानं अजूनही गावखेड्यामध्ये असा किंवा शहरामध्ये असा, तर आपण ज्या समाजामध्ये राहतो तर त्या समाजातील सगळे व्यवहार हे एकमेकांच्या विश्वासावर चालतात. आणि मग ज्या वेळेस आपण एकमेकांना भेटतो किंवा परस्पर संवाद करतो तर त्यावेळेस आपण एकमेकांना उनी दुनी दुखणं किंवा घटना घडामोडी ह्या गोष्टींची चर्चा करत असतो. आता हे परस्पर संवादाची माध्यमं ही 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी होती. मात्र आता अलीकडे जे काही इंटरनेट वगैरे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने जी काही प्रगती केलेली आहे, तर प्रगतीचे आपण टप्पे गाठत असताना या प्रगतीतून आपला आणखीन प्रगती साधणं अपेक्षित असताना आपण नको त्या मार्गाकडे वळत आहोत. आता सोशल मीडियाचे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, तर प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या जमानती आपल्याला पाहायला भेटतात, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला पाहायला भेटतात. परंतु अजूनही बऱ्याच गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. आणि मग हा विश्वास जेव्हा एखाद्या वेळेस मग एखादं कुटुंब किंवा एखादं व्यक्तीला किंवा एखाद्या गावाला उद्ध्वस्त करतं, तर त्यावेळेस त्या घटना गंभीर असतात. आणि मग त्याची आपण जर वेळीच दखल घेतली नाही, तर मग अशानं आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण मग त्या कुठेतरी त्या याला आपण जबाबदार असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, तर जे काही आपण व्हॉट्सअप मधून परस्पर संवाद करत असतो, त्याच्यामध्ये बऱ्याच ग्रुपमध्ये आपले ओळखीचे लोक असतात. फेसबुकवर कोणाचं नियंत्रण नाही, कारण तिथं जे येणारे लोक असतात ते भरपूर असतात आणि ते खुला प्लॅटफॉर्म आहे. मग खुल्या प्लॅटफॉर्मवर कोण काय करतं याच्यावर फारसं नियंत्रण नसतं. मात्र व्हॉट्सअपचं कंट्रोलिंग आपल्याकडे असतं आणि मग त्याच्यातून आपण जर एखादं काही झालं तर आपण त्याला लगेच रिमूव्ह करतो. बऱ्याच अशा वेबसाईट आहेत की त्या फेक आहेत, बोगस आहेत, त्याच्यावर आपण भरोसा ठेवत नाही. मात्र जी काही माध्यमं आहेत, मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आता युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आता बातम्या येऊ लागलेल्या आहेत. आणि अजूनही जवळपास 80% लोक हे युट्यूबवर आंधळेपणानं विश्वास ठेवतात. मात्र हे सांगायचं कारण की तुमच्या आमच्या आजूबाजूला अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात. आणि ह्या घटना घडत असताना एखादी घटनेमुळं एखादं कुटुंब, एखादं गाव हे क्षणात अंतर्बाह्य बदलून जातं, होत्याचं नव्हतं होतं, उद्ध्वस्त होतं. आणि मग अशा वेळेस त्या घटनांमुळे किंवा त्या माध्यमांमुळे जर ह्या घटना घडत असतील, तर नक्कीच या माध्यमांवर कुठंतरी अंकुश बसायला हवा असं वाटायला हरकत नसावी. एक तुमच्या वाचनात असेल नसेल माहित नाही, परंतु एक वर्षभरापूर्वीची एक बातमी आहे. जवळपास बऱ्याच लिडिंग प्रिंट मीडियानं, ती नॅशनल मीडियानं छापलेली बातमी आहे की एका टीन एज मुलीला, जी 11वी-12वीची आहे, तर शी गॉट प्रेग्नंट. अँड त्याच्यानंतर मग ते झाल्याच्या नंतर ज्यावेळेस हे प्रकरण पोलिसापर्यंत गेलं, तर ही प्रेग्नन्सी नेमकी ह्या टीनेज मुलीला कशामुळे आली, तर त्याच्या समोर जी आलेली घटना होती तर ती अतिशय धक्कादायक होती. की एकाच कुटुंबातील, मध्यमवर्गीय सधन कुटुंबातील कुटुंब ते, आणि त्या कुटुंबामध्ये आई वडील दोघेही व्यवसायाच्या, नोकरीच्या निमित्ताने सकाळी घराबाहेर पडतात, संध्याकाळी घरी येतात. बऱ्यापैकी कुटुंब, आणि त्या कुटुंबामध्ये एक मुलगा 11वी-12वीचं शिक्षण घेतो, मुलगी सुद्धा, त्याची बहीण 11वी-12वीचं शिक्षण घेते. आणि हे करत असताना मग कुठेतरी ते त्यांची अभ्यासाची एक स्वतंत्र खोली, आणि त्या स्वतंत्र खोलीमध्ये एकत्र राहत असताना एक दिवस अचानक मोबाईलद्वारे, आता अभ्यास लॉकडाऊन पासून आपल्या सगळ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत. अगदी रांगत्या मुलाच्या हातात सुद्धा आता मोबाईल आलेला आहे, ते सुद्धा आता मोबाईलचे ऍडिक्ट झालेले आहेत. आणि मग हे मोबाईल चालत असताना बरेच अशा गोष्टी असतात, तुमच्या नजरेसमोर येतात. की एक दिवस सहज युट्यूबवर चालत असताना हाऊ टू मेक इंग्लिश सेंटन्स हे वाक्य
एका मुलासाठी आम्ही सर्च केलं, म्हटलं एखादा त्याच्यावर संबंधित व्हिडिओ येईल. परंतु ते जर तुम्ही टाइप केलं आता, तर तुम्हाला YouTubeवर कसल्या प्रकारचे व्हिडिओ येतात हे इथं आम्ही सांगणार नाही. परंतु मामानं मामीला किंवा मग ती एकटीच घरी होती. मग असं तसं ज्या काही स्टोरी येतात किंवा मॉरल स्टोरीच्या नावानं जे काही व्हिडिओ येतात किंवा बोधकथेच्या नावानं जे काही व्हिडिओ येतात YouTubeवर, तर ते आमच्या टीनेज पिढीसाठी कुठेतरी घातक आहेत. आणि मग हे वय कुठेतरी तरल असतं, कुठेतरी बरंच संवेदनशील असतं, सेन्सिटिव्ह असतं, चांगल्या वाईटाचा त्याच्यामध्ये विचार नसतो. आणि मग याच्यामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडत आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तर याला कारणीभूत हे कुठेतरी आहे. मग आता आम्ही याच्यावर काय करू शकतो? तुम्ही म्हणाल की बाबा याच्यावर सरकारनं कुठेतरी कंट्रोलिंग केलं पाहिजे, याच्यासाठी कुठेतरी कायदा अस्तित्वात असला पाहिजे, IT ऍक्ट मध्ये कुठेतरी अमेंडमेंट केलं पाहिजे, सुधारणा केलं पाहिजे, हे केलं पाहिजे किंवा असं. मग आता सरकार, पोलीस हे त्यांची जबाबदारी, त्यांचं कर्तव्य पार पाडतील, नाही पाडतील, पण एक समाजाचे आपण प्रतिनिधी घटक म्हणून आपण करू शकतो काहीतरी. नक्कीच करू शकतो. आज मी हे सहज चालत असताना एक लीडिंगचं चॅनल आहे, चांगलं चॅनल आहे. तुम्हाला त्याच्या काही स्लाइड्स दाखवतो मी या ठिकाणी. TV9 मराठीचा लोगो त्यानं वापरलेला आहे. इंदोरीकर महाराजावर दुःखाचा डोंगर. निवृत्ती महाराज इंदोरीकर देव माणसासोबत असं घडायला नको होतं. अत्यंत दुःखद घटना. त्या चॅनलचं नाव आम्ही ब्लर केलेलं आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपाचं तुम्हाला उदाहरण सांगतो या ठिकाणी, की 8 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे आणि त्याच चॅनलवर बघितलं लेटेस्ट व्हिडिओमध्ये ज्यावेळेस त्यांचे बघितले, तर दिवसभरात असे 8 ते 10 व्हिडिओ तो प्रसिद्ध करतो. त्याचे व्ह्यूअर जर बघितले, तर एका दिवसामध्ये 2 लाख, 4 लाख, 8 लाख, 10 लाख असे व्ह्यूअर्स येतात त्याला. आणि सगळ्या फेक बातम्या असतात, लोकांना भ्रमित करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, भावनिक दिशाभूल करणाऱ्या, फसवणाऱ्या. दुसरी जी बातमी आहे त्याच चॅनलवरची, 1 तासाच्या प्रकारानं प्रसिद्ध झालेली, की लाडक्या बहिणींना सोमवारी नोव्हेंबरचा हप्ता, अमेरिकेत सोन्यावर बंदी, संपूर्ण भारतात सोने प्रचंड स्वस्त, भारतात बाजारात तुफान गर्दी, ट्रॅफिक जाम. त्याच्यानंतर 10 वर्षाच्या मुलाची भविष्यवाणी, 2026 मध्ये देशात आर्थिक मंदी, सोनं 2 लाख आणि या व्यक्तींचा मृत्यू होणार. आणि बाजूला नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानाचा फोटो आहे. सर्व महिलांना पोलिसांची अर्जंट सूचना, केसावर भांडी घेतली तर असेल तर 25,000 रुपये दंड, महिलांच्या घरी येऊन चेकिंग. आणि ह्या सगळ्या एकाच चॅनलच्या बातम्या आहेत आणि असे अनेक चॅनल येतं. तर याच्यात आपण काय करू शकतो, की ही कुठेतरी एक समाजाची फसवणूक आहे आणि आपण समाज म्हणून जर निमूटपणे त्याच्याकडे जर पाहत असेल, तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत. त्या व्हिडिओच्या खाली जर तुम्हाला असे व्हिडिओ आढळले, की युट्यूबवर, कारण युट्यूबवर आणखीन बऱ्याच लोकांचा ट्रस्ट आहे आणि युट्यूबवर जर असे व्हिडिओ दिसत असतील, तर त्या युट्यूबच्या टायटलच्या बाजूलाच खाली जे शीर्षक असतं त्या व्हिडिओचं, तर शीर्षकाच्या बाजूला 3 टिंबा असतात. फेसबुकवर सुद्धा वरच्या बाजूला 3 टिंबा असतात. तर त्या 3 टिंबावर जर तुम्ही क्लिक केलं, तर तिथे एक रिपोर्टचा ऑप्शन तुम्हाला दिसतो आणि त्या रिपोर्टमध्ये तुम्ही जर असं बल्कमध्ये त्या चॅनलचं जर रिपोर्ट करत राहिले, तर असे 10-15 जण मी जर रिपोर्ट केले एका दिवसामध्ये अशा चॅनलविषयी, तर नक्कीच हे कुठेतरी याला प्रतिबंध होईल, बंद होईल, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशी लोकांची, समाजांची दिशाभूल करणं हे कुठेतरी पाप आहे असं आम्हाला वाटतं. कारण ही गोष्ट कुठेतरी योग्य नाही, उचित नाही. कारण असा प्रयोग आम्ही केलेला आहे. कारण एका कंपनीची अशीच मोबाईल कंपनीची मनमानी सुरू होती आणि एकाच दिवशी आम्ही एकाच गावातून 15-20 मोबाईलवरून पोर्टची रिक्वेस्ट टाकली आणि त्या कंपनीला त्याची दखल घ्यावी लागली. तर आपण हे करू शकतो आणि तेवढंच पुण्याचं काम होईल. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.